कार्तिक आणि श्लोक भाल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कारागीर वायशेत संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करते. त्यांचे फलंदाज आर्यन खारकर आणि कुणाल भुजे. सलामीचे फलंदाज सुयश पाटील. पहिला चेंडू जोरदार मारतोय, पहिल्याच चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न यशस्वी होतोय. पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. साहिल धोंडे याचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु जर चेंडू फेक किपरच्या हातामध्ये असती तर नक्कीच उपयुक्त ठरली असती. आता मात्र अखोट्यापाचा चेंडू होता. ऑफस्टिकच्या दिशेने खेळण्याचा जोरदार प्रयत्न केला होता आर्यनने, परंतु चेंडू बॅटची कडे घेऊन तिकडे झोनमध्ये जातोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आर्यनने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सोपा असा झेल सोडतोय. काहीच चेंडूचं गणित त्या क्षेत्ररक्षकाला समजलेलं नाही. जीवनदान मात्र मिळतोय आर्यनला. तशा 2 धावा बोनस स्वरूपात सुद्धा मिळत आहेत. नक्कीच 15वा तरी झेल असेल आजच्या दिवसातील सुटलेला. खराब क्षेत्ररक्षणात दिवसभरात पाहायला मिळालंय. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल सुयशची, परंतु हा ऑफस्टिकच्या दिशेने खूपच बाहेर असल्यामुळे पंचांनी इशारा दिला की हा सोयर स्वरूपाचा आहे. एका धावण्याची धावसंख्या पोहोचते ती 6 धावा. नक्कीच आर्यनला जे जीवनदान मिळालंय त्याचा कशा प्रकारे फायदा उचलतोय आपल्या संघासाठी. सकाळपासून जे मोठे फलंदाज आहेत त्यांना नक्कीच जीवनदान मिळतंय, त्यांचे झेल सोडले जात आहेत. पुन्हा एकदा तसाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. परत एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खेळतोय. आता कोणतीही चूक करत नाही आर्यन खारकर बाद. अभिराज पाटील. 6 धावसंख्येवर गडी बाद होतोय आर्यन खारकर. सुयश पाटील सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. आर्यन सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं. पॉवर प्लेचं हे षटक असून सुद्धा कोणताही मोठा फटका खेळायला दिला नाही. नक्कीच त्याला जीवनदान मिळालं होतं आर्यनला, परंतु त्या जीवनदानाचा कोणताही फायदा घेता आलेला नाही. अभिराज पाटील नेक्स्ट बॅट्समन, नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय अभिराजच्या बॅटमधून. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा बोलून काढण्यात यश येतंय. अभिराज पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेतोय. या 2 धावांची धावसंख्या पोहोचते 8 धावा. शेवटचा चेंडू येणार पॉवर प्लेच्या षटकातील सुयश पाटीलच्या. अभिराज पाटील. आता मात्र सुंदर असा चेंडू बॅट खाली पडतोय. ऑफच्या दिशेने नक्कीच तटवतोय. पुन्हा एकदा 2 धावा पळून काढण्यात यश येतंय दोन्ही फलंदाजांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 10 धावा.
नक्कीच पॉवर प्लेचं हे षटक कोणताही मोठा फटका आला नव्हता, परंतु एकेरी दुहेरी धावांवर भर देऊन एका षटकामध्ये 10 धावा जमवण्यात यश आलंय. कारण मोठे फटके खेळतात अंगलट येत आहेत, त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी एकेरी दुहेरी धावांवर भर दिला आणि आपल्या संघासाठी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा जमवल्यात. त्याचा आर्यन खारकर सारखा फलंदाज मात्र माघारी परतलाय. दुसरं षटक नक्कीच साहिल धोंडेच्या खांद्यावर असेल. आपल्या संघासाठी उपयुक्त असे षटक फेकावं लागेल, कारण हा सामना आहे तो करूया मोरो स्थितीतला आहे. कारण जो संघ हारेल त्याला आपला गाशा गुंडाळावा लागेल या स्पर्धेतून. साहिल धोंडे, त्यामुळे नक्कीच दोन्ही संघ खूप मेहनत करतील, खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आपला हा सामना जिंकण्यासाठी. साहिल धोंडेचं हे षटक दुसरं. पहिला चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा होता. चेंडू बॅटची काढा घेऊन जातो डिक्लर झोन मध्ये. एक धाव मिळते. अकरा धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू, दराचा मारलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण तुषार पाटील तिथे तैनात आहे, जोपर्यंत फेकी करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. साहिल धोंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल अभिराज पाटील. सुंदर असा मारलेला किरण लट तिथे तैनात होता, परंतु काहीच एक धाव मात्र काही रोखू शकणार नाहीत. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. साहिल धोंडे सुंदर अशी गोलंदाजी करतो. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेला आहे ते. हो, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाने अडवलेला आहे. धाव मात्र मिळणार नाही आहे. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. धावसंख्या आपण पाहिली तर 13 वर स्थिरावलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ते साहिल धोंडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जिथे 4 चेंडू आतापर्यंत त्याने खर्च केले, 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. सुरेख अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करतोय. फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. हा मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र पियुषकडून एक चुकी होत आहे. एक धाव पूर्ण केली जाते. मगाशी एक झेल पकडला होता, पण आता मात्र पियुषच्या हातोमधून हा नोसाठी रिव्ह तिसरा पंचांचा मागणी केलेली आहे. भीमर चेंडूसाठी प्रचारण केलं जातं. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. पाहायचं आहे. आणि हा नो बॉल आहे, नो चेंडू आहे. त्यामुळे 1+1 फ्री हिटसुद्धा असणार आहे. नो चेंडूची नक्कीच एक दिवाळीचा बोनससुद्धा असणार आहे गोलंदाजाने दिलेला आपण पाहतोय. फलंदाजासाठी एक सुवर्णसंधी. 1+1 अशा प्रकारे या 2 धावा मिळणार आहेत. 2 धावाने 15 धावा धावफलकावर लागल्या जातात.
चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फ्री हिट आहे, फ्री हिट असणार आहे, त्यामुळे नक्कीच संधी आहे. कुठूनही घेतलं तरी एक धाव मिळणारा एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते 16 धावा, धावफलकावर लागल्या जातात. साहिल धोंडे यांचा पुढील चेंडू एकदा ऑफसाईडला टाटवला चेंडू आपण पाहतोय. चेंडू मात्र इथे घोषित क्षेत्रामध्ये जातो, एक धाव मिळणार आहे एका धावेने आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर लागते 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये आपण पाहतोय. ऑफिशियल पंच प्रीतमजी पाटील सर, आपण जर डान्स केलात तर आपले मित्र संकेत तुकाराम वेताल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डान्सिंग अंपायर ते आहेत, ते आपली मॅच पाहत आहेत, इकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून जर तुम्ही डान्सिंग केलात तर तुमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डान्सिंग अंपायर प्रीतमजी पाटील. स्वयंसेवक पाणी घेऊन जायचं आहे. पाण्याची स्वयंसेवक आपल्याला विनंती असेल, पाणी घेऊन जायचं आहे. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. आपण पाहतोय 2 षटकांच्या समय 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. थर्ड प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे आपण पाहतोय. दमदार आमदार थर्ड प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे आपण पाहतोय. या चौथ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट मालिकावीरासाठी आपण पाहतोय होंडाची शाहीन गाडी सुद्धा आहे. मालकासाठी वॉशिंग मशीन सुद्धा आहे, कारण फायनलमध्ये गेल्यानंतर सर्व खेळाडूंचे कपडे मळतील, त्याच्यानंतर ते धुण्यासाठी नक्कीच मालकाला ही वॉशिंग मशीनसुद्धा दिलेली आहे. बॅट्समन गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा आपण सायकल आहेत. फिल्डर्स गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा सायकल आहेत. तर तिसरं षटक घेऊन येतोय आपण पाहतोय. कल्पित कोली पहिलाचा चेंडू पंच काहीशे नाकूस उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच भाईजान पर्यंत इशारा करतात. गुणलेखक माझे सहकारी भाईजान आहेत आज. आणि हा वाईट चेंडू स्वेर चेंडू घोषित केला जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा कल्पित कोहली गोलंदाजी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल अभिजित पाटील मोठा फटका मारतोय. आपण पाहतोय 1 बाउन्स जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील करतोय. सुरेश पाटील तिथे तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर अभिजित पाटील समाधानी होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते 19 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पित कोहली सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल कुणाल भुजे. कल्पित कोहली तो कुणाल भुजे. आता मात्र कुणाल भुजेच्या बॅटमधून येतोय झणझणीत आणि खणखणीत एक षटकार. डिजेलेक्स वन संधी सुमधुर गीत लावण्याची. पुन्हा एकदा साईडला टाटवला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. पायाने फुटबॉल जणू काही खेळतोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलची प्रतिवृत्ती होते. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. कुणाल भुजे आणि अभिजित पाटील यांच्यामध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावाने 27 धावा सुद्धा धावफलकावर लागल्या जातात. जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. सुंदर अशी फलंदाजी कारागीर वायशेत या संघाकडून होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा कल्पित कोहली गोलसज्ज होतोय. एकदा सुंदर असा मारलेला अगदी मातीचा सुगंध उदलत चालेला हा चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू आणि फेकी करतोय तेव्हापर्यंत एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते 28 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय
सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 28 वर स्थिरावलेली आहे. आतापर्यंत पाहिलं तर 17 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 28 धावा फलकावर लागल्या जातात. एक चेंडूंचा खेळ येणं आणि ते पंच फलंदाज बाद आहे. कॅच आहे आणि इथे फलंदाज बाद होतोय. अभिराज पाटील बाद होऊन परततोय, तंबूच्या आश्रयाला जातोय. सुजित पाटीलने सुंदर असा झेल घेतलेला आहे. 28 धावा धावफलकावर आहेत. आपण पाहतोय अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. मगाशी आपण पाहिलं तर हीच कारागीर वायशेत संघाला 31 धावा आपण पाहिल्या होत्या. 31 धावा चेस करता आल्या नव्हत्या. आता मात्र 17 चेंडूंमध्येच आत्तापर्यंत 28 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल ती कारागीर वायशेत संघाकडून होताना आपण पाहतोय. कल्पित कोळीच्या गोलंदाजीतला षटकातला आपण पाहतोय शेवटचा चेंडू आणि घुटना टेक आणि तमाशा देख. 1 बाउन्स 4 धावांसाठी आणि डीजेला एक सुवर्ण संधी. धन्यवाद. सुंदर सुमधुर गीत लावून प्रेक्षकांची मनं अगदी जिंकली जातात. डीजे शिवम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 षटकांचा जिथे खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लागते 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. ह्या षटकामध्ये आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालेला आहे. कल्पित कोहली चांगलाच फटकवलेला आहे. ते या जोडीने आपण पाहिलं तर सिद्धांत नवलेच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. तुषार पाटील नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 4थं षटक घेऊन येतोय. तुषार पाटील उर्फ भाई या नावाने लोणारे गावामध्ये प्रसिद्ध असलेला भाई गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कार्तिक अँड श्लोक भाल या संघाकडून आपण पाहतोय खेळताना आपण तुषार पाटीलच्या गोलंदाजीचा सामना करेल कुणाल भुजे. तुषार पाटील तो कुणाल भुजे हा सामना मैदानामध्ये 4थं षटक हाणामारीचं षटक. चेंडू हवेत आहे. स्वतः क्षेत्र कर्णधार हजर आहे तिथे तैनात आहे. सुयश सुंदर असा झेल घेतोय आणि येथे मात्र कुणाल भुजेची खेळी संपुष्टात येते. डीजेला एक सुवर्ण संधी येते. जे सुंदर आणि आता नवीन फलंदाज येतोय आपण पाहतोय पार्थ नाईक मैदानामध्ये येतोय. सुंदर अशी गोलंदाजी कारण भाईच्या नावावर मागाच्या सामन्यामध्ये सुद्धा एक हॅट्रिक घेण्याचं मान पहिला या स्पर्धेतील आपण पाहतोय भाईच्या नावावर नोंदवलेला आहे. पंचांचा इशारा येतोय लेखकापर्यंत की हा एक स्वैर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 33 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय तुषार पाटील. तो पाठ नाही पात ठोकतोय. चेंडू हवेत आहे आणि सुयश कोणतीही चुकी करणार नाही. मला ते दुसरा झेल असेल या स्पर्धेतील आपण पाहतोय. आजच्या या सामन्यातील दुसरा झेल घेतोय सुयश आणि पारची खेळी येते मात्र संपुष्टात येते. 33 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर चौथा फलंदाज बाद झालेला आहे. 5ची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय हर्षल चिटके मैदानामध्ये येतोय. पार्थ नाईकची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय. सुंदर अशी
गोलंदाजी भाईच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव खर्च करतोय भाई आपल्या या षटकामध्ये आणि 2 फलंदाज बाद करण्यात यशस्वी झाल्या. सुंदर अशी गोलंदाजी भाईच्या माध्यमातून. एकदा चेंडू जातोय ते मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. 4 फलंदाजांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 34 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहतोय, चौथ्या षटकातील आपण पाहतोय 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. 34 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 10 धावा सुयश पाटील याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये साहिल धोंडे याने 7 धावा खर्च केलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये कल्पित कोहली याने 15 धावा खर्च केलेल्या आहेत. तर तुषार पाटीलने आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद काढण्यात तो यशस्वी झालेला आहे, जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. तुषार पाटील चेंडू आहे पण बाउन्स जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील करतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. हर्षल स्ट्राईक चेंज करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय. 2 फलंदाज बाद काढण्यात तो यशस्वी झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी भाईच्या माध्यमातून आपण पाहतोय. तुषार पाटील उर्फ भाई या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आपण पाहतोय. शिवशक्ती लोणारे संघाचा हा खेळाडू. 35 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः चित्ररक्षक 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 2 धावा सुद्धा बोलता पूर्ण झाल्यात. 2 धावाने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 37 धावा धावफलकावर लागल्या जातात. 5 धावा खर्च करतोय भाई. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. भैरवीचं षटक म्हटलं म्हणजे हाणामारीचं षटक. या षटकामध्ये कंजूस अशी गोलंदाजी करतोय. 2 फलंदाजात तंबूचा आश्रय दाखवला, आश्रयाला पाठवलं आणि 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय 5 चेंडूंमध्ये. सुंदर अशी गोलंदाजी तुषार पाटील उर्फ भाई याच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानामध्ये होताना. पुन्हा एकदा भाई गोलंदाजी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल सिद्धांत नवले. शेवटच्या चेंडूवर या पारीतील शेवटचा चेंडू आपण पाहतोय तुषार पाटीलच्या माध्यमातून. चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल घेणार का? आणि सुंदर असा झेल घेतला जातो आणि ते फलंदाज सिद्धांत नवले बॅक टू पॅव्हिलियन. आणि ते 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या पारीचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय कारागीर वायशीत संघाची धावसंख्या धावफलकावर लागते. 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष असणार आहे ते कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघासमोर. तर मंगलमूर्ती थळ आणि आरसी ग्रुप थळ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मंगलमूर्ती थळ आणि आरसी ग्रुप थळ. विकादा साखरकर तिथे हजर आहेत. विकादादा, मंगलमूर्ती थळ आणि आरसी ग्रुप थळ नाणेफेकीसाठी क्वालिफाय सुपर 8 मध्ये जाण्यासाठी असणार आहे ती मॅच. आजच्या दिवसातला जो दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहिला होता तोच सामना होणार आहे. क्वालिफायसाठी असणार आहे सुपर 8 साठी. मंगलमूर्ती थळ विरुद्ध आरसी ग्रुप थळ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे त्वरित.
मंगलमूर्ती थळ आणि आर सी ग्रुप थळ. चला प्रशांत धनबा. जयवंत या आपल्या शुभास्ते नाणेफेक करूया आपण. एक उत्कृष्ट सूर्योदय पालती संघाचा यष्टीरक्षक बॅटर नाणेफेक केली जाते. डू ऑर डायचा सामना आहे. या आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. या ठिकाणी जयवंत म्हात्रे, जयवंत म्हात्रे सूर्योदय थर्ड पार्टी संघाचे बॅटर, यष्टीरक्षक बॅटर. इट इज द कॉल. काय निर्णय असेल प्रशांत? राकेश बॉलिंग बॉलिंग. यस ओके. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप शुभेच्छा. आपण पाहतोय थल प्रीमियर लीग 2025 पर्व 4थ्या मधले आपण हा 8वा सामना आपण मैदानामध्ये अनुभवतोय. त्यामध्ये कारागीर वायशेत विरुद्ध कार्तिक अँड श्लोक 11 भाल या दोन संघांमध्ये हा 8वा सामना आपण आजच्या दिवसातील आपण पाहतोय. कारागीर वायशेत संघाने आपण पाहिलं तर 37 धावा जमवलेल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघासमोर. या 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सुयश पाटील आणि सागर थळे ही जोडी मैदानामध्ये येते. 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज स्वतः कर्णधार आर्यन खारकर आपण पाहतोय गोलंदाजी स्वतः कर्णधार. अडतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सागर थळे आणि नॉनस्ट्राईकला आपण पाहतोय सुयश पाटील. कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाकडून ही जोडी मैदानामध्ये. तर आर्यन कारागीर वायशेत संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वतः कर्णधार आर्यन खारकर. आर्यन खारकरच्या गोलंदाजीचा सामना करे सागर थळे. पहिलाच चेंडू आर्यनच्या माध्यमातून आपण पाहतोय 8व्या खांद्याच्या बरोबरीने गेलेला आपण पाहतोय. अगदी सुंदर असा गोळीच्या वेगाने गेलेला यष्टीरक्षकाने अचूक हेरला चेंडू आणि पुन्हा गोलंदाजाकडे सुपूर्द केला. निर्धाव चेंडू जातोय. पहिलाच चेंडू निर्धाव गेलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आर्यन खारकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत जेथे 38 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाकडून सागर थळे आणि सुयश पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. लगातार 2 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय कारागीर वायशेत संघाचा हा कर्णधार आपण पाहतोय आर्यन खारकर. गोलंदाजी मार्कवर लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पुन्हा एकदा आर्यन टू सागर थळे. आता मात्र ठोकतोय चेंडू हवेत आहे. संधी उत्पन्न झालेली आहे आणि सुंदर असा झेल घेतलाय पाठी पुढे करत आणि डीजेला एक सुवर्ण संधी.
तंबूच्या आश्रयाला परततोय. सुंदर अशी गोलंदाजी तुषार पाटील येतोय सागर धळेची जागा भरून काढण्यासाठी. आर्यन खारकरची सुंदर अशी गोलंदाजी, धारधार अशी गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावर मारा करतोय. फलंदाजाला पुरेपूर जकडून ठेवण्यात तो यशस्वी झाला. 4 चेंडूंमध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाही आणि एक फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात तो यशस्वी झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आर्यनच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर प्रीमियर लीगमधलं आपण पाहतोय हे मेडन ओव्हर जाणार का, निर्धाव षटक जाणार का, कारण आतापर्यंत एकही निर्धाव षटक गेलेलं नाही आहे. आपण पाहायचं आर्यनच्या माध्यमातून ते साध्य होतोय की काय. हो सुरेख असा चेंडू खेळपट्टीवर म्हणा काहीसा खाली राहतोय. फलंदाजाची बॅट अगोदरच हवेत फिरली जाते. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. धावसंख्या कोणतीही धाव फलकावर लागली जात नाही. एक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. शेवटचा चेंडू षटकातील आपण पाहतोय. 5 चेंडू डॉट टाकलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आर्यन खारकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा, बॅटची कट घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र श्रीगणेशा होतोय. 1 बाद 1 धाव लागली जाते. जिथे 38 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय कार्तिक अँड श्लोक 11 बाल संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय. कारण येणारे आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 37 धावांची गरज. नक्कीच सुंदर असा मारा पाहायला मिळाला तो आर्यनतर्फे. फक्त 1 धाव खर्ची केली. पॉवर प्लेचं षटक असून सुद्धा एकदम तिखट मारा पाहायला मिळाला, वेगवान मारा पाहायला मिळाला आर्यनकडून. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली. त्यामुळे नक्कीच विजयाचा पाया जरूर रचलेला दिसतोय. परंतु सागर पाटील आणि तुषार हे दोन्ही फलंदाज जाणतात की कशा प्रकारे धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच आर्यनचं षटक तर तिखट मारा होता, तो खेळून काढला दोन्ही फलंदाजांनी. पण सागर पाटील मात्र बाद होऊन गेला. त्यामुळे तुषार पाटील आणि सुयश पाटील ह्या दोघांच्या खांद्यावर नक्कीच जबाबदारी असेल आपल्या संघाची नैया पहिलं तरी न्यायाची. पार्थ नाईक सुद्धा पहिलाच चेंडू निर्धाव फेकतोय. ज्या आर्यनच्या पावलावर पाऊल ठेवतोय. जे आर्यनने जिथे संपवली होती तिथूनच सुरुवात करतोय पार्थ नाईक. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पायावर आदळतोय. लेग बिफोरचा जोरदार अपील मात्र केला होता गोलंदाजाने, पण अपीलमध्ये काही उत्साह जास्त दिसतोय, आत्मविश्वास कमी. परंतु लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळते डिक्लेअर झोनमध्ये गेल्यामुळे. त्यामुळे धावसंख्या होती ती 2 धावा. वेगवान चेंडू, मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पायावर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. आता ऑफस्टिकच्या दिशेने तटवतोय हलकासा एका धावेसाठी. हर्षल चिटके तिथे चेंडू क्षेत्ररक्षण करतोय आणि चेंडू फेक करेपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव घेत आहेत. धावसंख्या होती ती 3. आता स्ट्राईकला आहे तो तुषार पाटील. नक्कीच आपल्या लौकिकाला, आपल्या नावाला साजेशी फलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल आपल्याला. पार्थ नाईकच्या गोलंदाजीवर मात्र आता जोरदार प्रहार करण्यात येतो. चेंडू खाली येतोय. भुजे झेल मात्र सुटतोय. 19वा हा झेल आहे आजच्या दिवसातील तो जो सुटतोय. त्यामुळे आजच्या दिवसात भरपूर असं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तुषारला मात्र जीवनदान मिळते. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 4 धावा. नक्कीच तुषारला जीवनदान मिळते. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. या जीवनदानाचा कसा फायदा घ्यायचा आहे तो नक्कीच तुषार जाणतोय. सुंदर गोलंदाजी, ब्लॉकर पद्धतीची गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर असा फेक सुद्धा पाहायला मिळतंय. परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये कोणतीही तालमेळ नाही. तुषार पाटील जागेवरच होते, परंतु सुयशला 1 धाव काढण्याची घाई झाली होती आणि या घाईचंच रूपांतर होते. सुयश धावबाद होतोय, गडी बाद.
4 धावांवर दुसरा गडी बाद होतोय सुयश पाटीलच्या स्वरूपात. काहीसा अडचणीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. कार्तिक श्लोक 11 भाल संघ. पुढील फलंदाज आहे साहिल धोंडे. थळेश्वर थल संघाचा हा हुकमाचा हा फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू. नक्कीच त्याला काहीतरी आपल्या संघासाठी करामत करून दाखवावी लागेल. आपल्या संघासाठी धावा करून दाखवावं लागतील. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा मिळाला. पार्थ नाईकचा चेंडू भिरकावून देतोय 6 धावांसाठी. झणझणीत खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळतोय साहिल. संख्या मात्र जाते डबल डिजिट मध्ये 10 धावा. साहिल आला. साहिलने पाहिला फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू होता. त्याचा भरपूर समाचार घेतला. पहिला चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावांची धावसंख्या होती ती 10 धावा. पार्थ नाईकच्या ह्या षटकामध्ये या एका षटकारामुळे 9 धावा खर्चित झाल्यात. नक्कीच साहिल धोंडे सारख्या ऑलराऊंडर खेळाडूला प्रत्येक लीगमध्ये मोठी बोली लागते, परंतु तो त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करत नाही. परंतु आत्ता त्याची गरज आहे संघाला आणि तेच दाखवून देतोय पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून. हर्षल चिटके येतोय तिसरे षटक घेऊन. 12 चेंडू 28 धावांची गरज. अकुट टप्प्याचा चेंडू बॅटची काढा घेऊन जातो डिक्लर झोन मध्ये. तुषार भाईला 1 रन मिळते डिक्लरची. या एका धावनीची धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो साहिल धोंडेच्या षटकामुळे थोडीशी काहीतरी संजीवनी मिळते आपल्या संघाला. 11 धावा होत आहेत. आता मात्र 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. तुषार पाटील साहिल धोंडे मैदानात. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू आदळतोय शरीरावर. 1 धाव मात्र मिळते. पंचांचा इशारा येतोय. पाणी न्या व्हॉलेंटियर्स. चेंडू शरीरावर आदळलाय. नक्कीच हर्षल चिटकेचा बाउन्सर पाहायला मिळतोय तुषारच्या विरोधात. नको पाणी नको. नक्कीच चेहऱ्यावर आदळतोय चेंडू, परंतु फलंदाजाला कोणती इजा होत नाही. फलंदाज सुखरूप आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल ते हर्षलचं. सुंदर असा टप्पा उचली घेणारा चेंडू. आता मात्र पुढं सरसावून खेळण्याचा जोर प्रयत्न केलाय नरेश साखरकर. येतोय चेंडू खाली. सोपा असा झेल सोडतोय नरेश साखरकर. नक्कीच 40+ हा खेळाडू प्रॅक्टिस अभावी. नरेश साखरकरला आता मात्र सुंदर सुवर्ण संधी असेल. धावसंख्या होते ती 14 धावा. नरेश साखरकरने जर झेल घेतला तर राकेश चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सोपा असा झेल सोडल्यानंतर पारितोषिक येते. सुंदर चेंडू हर्षलचा. कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी नक्कीच फलंदाजाला देत नाही. जसं आर्यन खारकर पार्थ नाईक यांनी जी गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी पाहायला मिळते ती हर्षल चिटकेची. 8 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. काहीसा अडचणीत पाहायला मिळतोय कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघ. तर मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतोय साहिल धोंडे. चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये. सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आर्यन खारकरचं पाहायला मिळतंय. थर्ड अंपायर रेफर केला जातोय या धावबादसाठी. बाउंड्री लाईनचा झेल पंच सेव आहे. ठीक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. व्हॉलंटियर्सनी सांगितले की हा सेव आहे. आर्यन खारकरने नक्कीच आपल्या संघासाठी उपयुक्त अशा 4 धावा वाचवल्या आहेत. या 2 धावा काढलेल्या आहेत. ठीक आहे. 5 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. नक्कीच या षटकारांची काहीसं पुस्तकरण सोपं झालं असतं, परंतु एकच धाव मिळाली. ही धावसंख्या होती ती 16 धावा.
किरण लट येतोय, तुषार धावबाद झाल्यानंतर साहिल मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय, तुषारला धावचित करतोय. आता मात्र ज्या प्रकारे तुषारला धावबाद करून फलंदाजीची संधी आपल्यासाठी घेतोय ती खरी ठरवतोय. हर्षल चिटक्यावर हल्ला चढवतोय, मिड लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फिरकावून देतोय. 6 धावसाठी झणझणीत खणखणीत षटकार. नक्कीच हर्षल चिटक्याच्या गोलंदाजीवर साहिलने मात्र हल्ला चढवला आणि 14 धावा खर्ची करतोय तो हर्षल. धावसंख्या होते ती 22 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. नक्कीच आर्यन खारकरने तो जर चेंडू अडवला नसता तर अजून 5 धावांची भर पडली असती, परंतु उपयुक्त अशी कामगिरी क्षेत्ररक्षक आर्यन खारकरकडून पाहायला मिळाली. आता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. नक्कीच आता किरण लट फलंदाजीला असेल, परंतु त्याची रणनीती काय असेल? एक धाव काढून साहिल सारख्या फलंदाजाला फलंदाजी द्यावी की आपण सुद्धा मोठे फटके मारू शकतो हे दाखवून द्यायचं असेल. नक्की त्याच्या मनात कोणता विचार असेल? एक धाव काढून द्यावं की मोठा फटका खेळावा? गोलंदाज आहे अभिराज पाटील. 6 चेंडू 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाला. आणि अभिराज पाटीलला ह्या 16 धावा करण्यापासून रोखायचं आहे ते दोन्ही फलंदाजांना. चुरशीचा सामना पाहायला मिळतोय मैदानात. कारागीर वैशेत विरुद्ध कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघ. आखू टप्प्याचा चेंडू नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता किरण लटने, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, त्यामुळे स्ट्राईक किरणकडेच राहणार आहे. एक धाव मात्र मिळते. 5 चेंडू 15 धावांची गरज. नक्कीच नॉन स्ट्राईक लाईनला असलेला साहिल धोंडे 2 षटकारांनी खेळतोय आतापर्यंत. त्याच्या चेंडूवर बॅटवर चेंडू व्यवस्थित येतोय. स्ट्राईकसाठी त्याच्या मनात चळवळ सुटली असेल, परंतु डिक्लेअर झोनमध्ये गेल्यामुळे किरण लट स्ट्राईकला राहतोय. 5 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा आखूड चेंडू, पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातो डिक्लेअर झोन मध्ये. काहीसा साहिल धोंडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला नाराज दिसतोय. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडतोय. 24 धावा होत आहेत. 4 चेंडू 14 धावांची गरज. जोवर साहिल धोंडे नॉन स्ट्राईकला आहे तोवर नक्कीच फायद्याचं ठरणार आहे ते कारागीर वायशेत संघाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळून काढतोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्या आणि एकनी भर पडते. धावसंख्या होते ती 25 धावा. आता 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच साहिल धोंडे नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. 3 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये खेळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल अभिराज पाटीलची, कारण त्याने कोणती एक रन काढण्याची मुभा दिली नाही. सगळ्या 4 चेंडूंवर 4 धावा ज्या डिक्लेअर मध्ये घेतलेल्या आहेत, त्यामुळे साहिल धोंडे सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्यामुळे आता 2 चेंडूंमध्ये 12 धावा जमवण्याची जबाबदारी किरण लटला स्वतःला उचलावी लागेल. 2 चेंडू 12 धावा. दोन्ही साईडने दडपण पाहायला मिळते. गोलंदाज सुद्धा आपल्या रणमध्ये चुकतोय, पुन्हा रणअपवर जातोय. 2 चेंडू 12 धावा करण्याची गरज आहे संघाला. किरण लटला ती आता जबाबदारी उचलावी लागेल. आता मात्र चेंडूची दिशा मात्र भरकटतोय. चेंडू सैर स्वरूपाचा फेकतोय अभिराज. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर नक्कीच पडते. धावसंख्या होते ती 27 धावा. 2 चेंडू 11 धावांची गरज. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका खेळावाच लागेल, तरच आपल्या संघाच्या जिंकण्याच्या आशा जिवंत राहतील. 2 चेंडू 11 धावांची गरज.
पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा डिक्लर झोन मध्ये जातोय. आता काहीचा सामना झुकतोय तो कारागीर वायशत संघासमोर. एका चेंडूमध्ये 10 धावांची गरज. नक्कीच या एका चेंडूमध्ये 10 धावा बऱ्याच वेळेला झालेल्या आहेत, परंतु गोलंदाज अभिराज पाटील मात्र यावेळी कोणतीही चूक करणार नाही. आता मात्र एक चेंडू टाकून सामना संपवण्याच्या नादात लेग स्टंपच्या खूपच बाहेर फेकतोय अभिराज. सोयर स्वरूपाचा चेंडू फेकतोय. एकदा धावांची भर पडते. धावसंख्या होते ती 30. एक चेंडूमध्ये 8 धावांची गरज. हलकासा तडून काढतोय. सामना जिंकतोय कारागीर 11 वायशत संघ. अभिनंदन वायशत संघ. हार्ड लक कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघ. आपल्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येते, परंतु कारागीर वायशत संघाला अजून एक चान्स आहे. नक्कीच साहिल धोंडेला संधी जर मिळाली असती तर नक्कीच त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा